नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले आमदार फुटू देणार नाहीत या दृष्टीने कामाला लागलेले आहेत, अतिशय जोशामध्ये. अर्थातच महाशक्तीचा त्यांना आशीर्वाद आहे. बातम्या काहीही आलेल्या असोत, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांची जोडगोळी आणि ठाकरे बंधूंचा करिश्मा एकनाथ शिंदेंना त्रासदायक ठरू शकतो. या दृष्टीने जे काही जाळं फेकण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपली शिवसेना आपल्याला मजबूत करण्याची ही संधी आहे. त्यामुळं तुम्ही त्या अर्थाने कामाला लागा, असा शहांनी शिंदे यांना मंत्र दिलेला आहे. आणि जे फुटू पाहणारे आमदार आहेत आणि मंत्री आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 50 खोक्यांची योजना आखण्यात आलेली आहे. ती कशी? आणि एकनाथ शिंदे हे हार्ड बार्गेनर म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने कशा प्रकारे आपलं स्थान अधिक बळकट करायला निघालेले आहेत त्यासंबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, मला हलक्यात घेऊ नका. मी टांगा पलटी करेन. रावणाचा अहंकार, दडपशाही, गुंडशाही वाटेल त्या शब्दामध्ये जिथे संधी मिळेल तिथे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस हे मुंह में राम बगल में छुरी या पद्धतीने रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला निघालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण करायचं काय या विवंचनेत असताना एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. आणि मग प्रसार माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या आल्या किंवा पेरल्या गेल्या त्या अशा पद्धतीने पेरल्या गेल्या की अमित शहांनी त्यांना नाराज करून पाठवलं. प्रत्यक्षामध्ये काय घडलेलं आहे? सूत्रांनी दिलेली माहिती आहे, ते सूत्र दिल्लीतले आहेत. एकनाथ शिंदे यांना हे चांगलं माहीत आहे की आपले जे 7 खासदार आहेत त्या 7 खासदारांची गरज भारतीय जनता पार्टीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना आहे. आता भारतीय जनता पार्टी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याच्यामध्ये असलेला रिमोट कंट्रोल. आणि मग या दोन जे महाराष्ट्रातले प्रमुख व्यक्ती आहेत देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना RSSचा जाहीर, छुपा वगैरे सगळ्या पद्धतीचा पाठिंबा राहिलेला आहे. आणि मग ज्या वेळेला अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची उंची कमी कशी राहील याची ज्या वेळेला काळजी घेतात त्यावेळेला त्यांना शिंदेसारखं एक कार्ड अतिशय महत्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला नाही म्हणू शकणार नाही, कारण की नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि त्याच्यानंतर शेजारी बसवले गेले होते ते एकनाथ शिंदे. ज्या वेळेला मोदी सरकार 3चा शपथविधी आणि ती बैठक झाली होती तो प्रसंग पूर्ण बैठक आठवा. म्हणून रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे हे केलेलं वक्तव्य आणि त्याला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तारतम्य ठेवा असं दिलेलं उत्तर. त्या उत्तरामध्ये त्यांनी केंद्रामध्ये देखील युती आहे आणि राज्यामध्ये देखील युती आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे तोंड सांभाळून बोला अशा शब्दामध्ये रवींद्र चव्हाण यांना खडसावलेलं. आता एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर असेल, स्पेशल चार्टर फ्लाईट असेल, सगळ्या माध्यमातून सगळी रसद त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभी केलेली आहे. आणि ते फुटू पाहणारे जे आमदार आहेत, अगदी उदय सामंत हे केंद्रस्थानी राहिलेले आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय लाडके उद्योग मंत्री आहेत आणि ते आपल्या शिवसेनेमध्ये जर उद्योग करत असतील आणि तिसरी शिवसेना वगैरे अशा काही बातम्या येत असतील तर उदय सामंत यांना सोबत घेऊन ते कोकणामध्ये प्रचार करतात. काल ज्या वेळेला कुडाळ, मालेगाव, तिकडं जी कणकवली या परिसरामध्ये जी सभा झाली उदय सामंत बरोबर होते. आणि मग रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांची असलेली एकदम
खास मैत्र आहे. मग त्या मैत्रीचा धागा कमकुवत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठ्या खुबीने उदय सामंत यांना बरोबर घेतलेलं आहे. त्यांना त्या प्रकारच्या मुलाखती द्यायला लावलेल्या आहे की तुम्ही प्रसारमाध्यमांना सांगा की एकनाथ शिंदे काय आहेत, त्यांच्यामुळे मी कसा आहे आणि मी कधीही दगा देणार नाही. मग निलेश राणे यांनी भाषणामध्ये असं म्हणणं की मी आयुष्यभर एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही. म्हणजे आता निलेश राणे असतील असे अनेक त्यांनी मावळे आपल्या बाजूला उभे केलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी. आता जे मंत्री जे आहेत म्हणजे भरत गोगावले असतील, रायगडचं पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून नाराज असतील, त्यांना भीती असेल, ते बुवाबाजी वगैरे ते सगळं त्या मार्गाला लागलेले असतील. त्याच्यानंतर दादा भुसे असतील, त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली अद्वै हिरे, त्याला भलं का भारतीय जनता पार्टीने म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी पक्षामध्ये घेतलं असेल. इकडं शिरसाट, संजय शिरसाट यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्या राजू शिंदेंना चव्हाणांनी पक्षात घेतलेलं असेल. अनेक गोष्टी झालेल्या असतील. पुन्हा यांचे जे काही भ्रष्टाचाराचे जे प्रकरण बाहेर आलेले आहेत त्या सगळ्यांना जी भीती आहे ती कुणाची भीती आहे की राज्यामध्ये आपलं मंत्रिपद टिकलं पाहिजे. आणि मंत्रिपद टिकवणं हे कुणाच्या हातात आहे? आधी मुंबईकरांच्या हातात आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये. मग आपल्याला जर रवींद्र चव्हाण वगैरे असा जर आपण काही विचार केला आणि 21 जानेवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकाल जर आपल्या पक्षाच्या विरुद्ध गेला की पक्ष नाव गोठवण्यात आलं किंवा धनुष्यबाण काढून घेण्यात आलं तर पुढे करायचं काय हा प्रश्न आहे. मग त्या तोच धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की तुम्ही फुटण्याची गरज नाही. आपल्याला फुटायचं तर आपण सगळेजण फुटू आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसू. कारण आपल्याला चट्टान की तरह खडे आहेत आपले अमित शहा आपल्या पाठीशी. आणि मग तुमचंच काय, मला सुद्धा तुमच्या बरोबर यावं लागेल. त्यामुळं तुम्ही आत्ता घाई करू नका. आता हे जे रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस लोटस ऑपरेशन करून खरेदी करून आपले जे नगरसेवक आपले पदाधिकारी कल्याण डोंबिवली पासून सगळीकडे मराठवाडा विदर्भ सगळीकडे जे खरेदी करत आहेत त्यांना वाटेल ते करायचं ते करू द्या. आणि आपण तितक्याच जोरदारपणे आता नगर परिषद नगरपंचायत तर आहेतच, शिवाय आगामी जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, तिथं देखील असा गोंधळ घातला गेला तरी विचलित होऊ देऊ नका स्वतःला. स्वतःचा मतदारसंघ सांभाळा आमदारांनी. आणि ज्या पद्धतीने 50 खोके आणि तुम्हाला जी काही रसद पुरवली गेली 2024 मध्ये निवडणुकीसाठी पाहिजे तेवढा पैसा देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला निवडणूक त्यामुळे जिंकता आलेली आहे. आता एखादा अपवाद 2000 मतांनी जे पडलेले आपले शहाजी बापू सोडा, आता ते शहाजी बापू देखील कसे जखमी शेर म्हणून त्यांचं कौतुक केलं जातं एकनाथ शिंदे यांच्याकडून. मग आता 2029च्या निवडणुका आहेत. मग जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या निवडणुकीनंतर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपली तयारी करायची. जर भारतीय जनता पार्टी अगदी अमित शहा तोंड दखले आपलं जाहीरपणे आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 100% वगैरे असं बोलत आहेत आणि ते बोलणार, त्यांना ते बोलावं लागणार आहे उघडपणे, परंतु प्रत्यक्षात त्यांचा आपल्याला खास पाठिंबा आहे. कारण आपण एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अमित शहा यांची गरज आहे. आणि देशभरामध्ये जेवढे लोटस ऑपरेशन केले ज्यांचा वापर करून झाला त्यांना फेकून देण्यात आलं, परंतु आपल्याला फेकण्याची ती शक्यता नाही. कारण काय की केंद्रामध्ये आपला टिकू लागणार आहे खासदारांचा, हे लक्षात घ्या. दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांना मोठं होऊ द्यायचं नाही अमित शहाना, आणि त्या दृष्टीने त्यांची आपल्याला सोबत आहे. या सगळ्या प्रॅक्टिकल राजकारणाचा हा जो काही गेम आहे आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी काही लाईन आहे, जी काही रेषा आहे, जे काही युद्ध चालू आहे न बोलता चाललेलं आहे त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही चिंताच करू नका. त्यामुळं हे सगळं चाललेलं आहे. आता आपले कार्यकर्ते सांभाळा, तुम्ही लोटस ऑपरेशन सांभाळा आणि मग दैनिक सामनामधून ज्या पद्धतीची टीका आलेली आहे ती टीका सहन करा वगैरे, हे सगळं सहन करा आणि आपल्याला आपला मतदारसंघ कसा मजबूत करता येईल याच्याकडे अधिक लक्ष द्या असं सांगितलेलं आहे. आता ते तानाजी मुटकुळे बोलले हिंगोलीमध्ये,
की काय बोलले ते, की संतोष बांगर आदल्या दिवशी टाहो फोडून रडले, उद्धव ठाकरे माय बाप वगैरे, आणि नंतर 50 कोटी रुपये घेऊन तिकडे रवाना झाले. अशा असंख्य उदाहरणं आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील किंवा का नेते असतील, हे उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरुद्ध बोलायला का लागले? कारण की त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आम्ही लोकांना सांगू की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्ते म्हणतील तसं, त्याच्यामुळे तुम्ही फायदा घ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढं खच्ची करता येईल, जेवढे पंख छाटता येतील, ज्या पद्धतीची टीका लोकांना आवडेल आणि पटेल या दृष्टीने बोला. आणि त्याच दृष्टीने तानाजी मुटकुळे बोललेले आहेत. नाही तर यवना ज्या दिवशी हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती त्याच दिवशी तानाजी मुटकुळे यांनी बोलणं असेल. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी डहाणूमध्ये केलेला वार आणि पुन्हा प्रतिवार करण्यासाठी बघा, भरत राजपूत आमचे उमेदवार आहेत. भरत हा रामाचा भाऊ होता, तोच लंका जाणणार आहे, आम्ही तर प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत, आमचा तो पक्ष आहे वगैरे असं म्हणणं, हे सगळं अगदी संतोष बांगरला माल कमवणाऱ्यांच्या नादी लागू नका असं एका वाक्यामध्ये फडणवीस यांनी जाहीर सभेमधून सांगणं, हे सगळं जर पाहता लक्षात काय आलेलं आहे की एकनाथ शिंदे उद्या 21 जानेवारीच्या निकाल विरोधात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तरी आपल्याला डोकेदुखी आहे. आपले ते स्पर्धक ठरणार आहेत, ते मराठा आहेत, त्यांचा वट आहे, मराठा सरदार आहेत आणि त्यांच्यामध्ये एक 40, 50, 60 आमदारांची त्यांची सगळी त्यांना पाठिंबा आहे. अशा वेळेला ते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर सुद्धा आव्हान ठरणार आहेत. आणि आले नाही आणि युतीमध्ये राहिले तरी आपल्याला अडचण होणार. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? त्यांना जेवढं खच्ची करता येईल. आता निमित्त मिळालेलं आहे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात. मग आपण वक्तव्य काय केलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये, आमची महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत, पण पण आम्ही काय करू, जिथं कार्यकर्ते म्हणतील तिथं मैत्रीपूर्ण लढत करू. आता मैत्रीपूर्ण लढत करत असताना आम्ही एकमेकांवर टीका करणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला केलं होतं. आणि मग आज ते काय उत्तर देत आहे, डहाणूमध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांचे आमदार काय बोलत आहेत, रवींद्र चव्हाण कोणत्या पद्धतीची भाषा करत आहे हे लक्षात. आणि कुणाला फूस आहे, म्हणजे चव्हाणांना कुणाची फूस आहे, देवेंद्र फडणवीस यांची आहे. हे सगळं अशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि त्यामुळं आपण जेवढं काही करता येणार ते करायचं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समोर जसं चव्हाण फडणवीसांचं महायुतीमधलं जसं आव्हान आहे, तसं त्यांच्या समोर दुसरं एक आव्हान कोणतं आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं आव्हान आहे. मग ते आव्हान करायचं आहे तर त्याही वेळेला काय, मग तिथं मुंबई महापालिका असेल, तिथं आपली गरज पडणार आहे, आपल्याला मतविभाजन करण्याची तिथं कामगिरी दिली जाणार आहे, मग ती आपण निभावणार आहे. अशा अनेक गोष्टींची सगळी शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी पक्क ठरवलेलं आहे की आपण आता बातम्या काहीही येऊ, आपल्या विरुद्ध कितीही कोणत्याही पातळीची टीका होत, काहीही हो, आपल्या आमदारांना आपल्याला शाबूत ठेवायचंय. आणि त्यांना 2029च्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ज्या पद्धतीने 2024 मध्ये सांभाळलं, गद्दार गद्दार खोके 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 कितीही टीका झाली तरी देखील आपण जो विधानसभा निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट दाखवला, त्या पद्धतीने आपण पुढे देखील आपल्याला दाखवायचं आहे. आणि आपलीच शिवसेना खरी आहे हे लोकांना सांगत बसायचं आहे. या दृष्टिकोनातून आपली राजकीय किंमत कशी वाढेल, आम्ही हिंदुत्ववादी पक्ष, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार फॉलो करतोय, आम्ही अमुक करतोय, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला नॅचरल पार्टनर म्हणावं लागतंय. जे अजित पवारांना काय म्हणावं लागतंय, स्ट्रॅटेजिकल पार्टनर. आपण कोण आहेत, नॅचरल पार्टनर. तर नॅचरल पार्टनरची गरज भारतीय जनता पार्टीला देखील आहे. आणि मग यासह अमित शहा आपल्या पाठीशी उभे आहेत हे पक्क कानामध्ये सांगितलं जात आहे आणि त्या पद्धतीने निवडणूक लढवली जाते. मग त्याच्यामुळे कुठलाही मुद्दा तुम्ही मनात न आणता कामाला लागा. आणि मी तर कामाला लागलेलंच आहे आणि मी 18-18 तास काम करतोय, तुम्ही देखील ते केलं पाहिजे. कुठलीही निवडणूक छोटी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि आपण लोकसभा विधानसभामध्ये जशी आपली ताकद दाखवलेली आहे
तशी जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून आपल्याला काय दाखवता येणार आहे त्याचा विचार करा. सामदंड भेद काय वाटेल ते करा, जसं अमित शहानी जाहीरपणे सांगितलेलंच आहे. ते आपणही तेच करायचं आहे. आणि निवडणुकीमध्ये कसं सगळं क्षम्य असतं, त्याच्यामुळे ते करा. आणि मग एकनाथ शिंदे यांना त्यांच्या आमदारांवर, त्यांच्या कार्यकर्त्यांवर एवढा जे टिकून राहिलेले आहेत त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की त्यांच्या हातात जर रसद पुरवली तर ते निवडणुकीच्या रणमैदानात ते प्रत्यक्ष जिंकू शकतात. हे गेल्या 2 सर्वसाधारण निवडणुकांमध्ये जाहीर दिसून आलेलं आहे. त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थानिक संदर्भ जरी वेगळे असले, निवडणूक जरी वेगळ्या पद्धतीची असली तरी ते करा. म्हणून कणकवलीमध्ये बघा काय झालेलं आहे. अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील कोण एकत्र आलेले आहेत. हे अशा पद्धतीने वाटेल ते करा आणि तुम्ही निवडणुका जिंका. यासाठी तुम्हाला जे काहीही कमी पडू दिलं जाणार नाही. आणि आपला पक्ष मजबूत ठेवायचा आहे, आपला गट मजबूत ठेवायचा आहे, या दृष्टीने कामाला लागा हा मंत्र दिलेला आहे. थोडक्यात सांगायचं जाता जाता आता हेच सांगता येईल की एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांचं आव्हान तितक्याच जोशामध्ये परतावून लावण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि आपण आपला स्ट्राईक रेट जास्त कसा राहील याकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.